लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. हा विशेष सन्मान आपण जरूर या ठिकाणी घेतोय. त्याचबरोबरीने खरं तर सन्माननीय नितीन ठाकूर साहेबांच्या वतीने खरं तर या स्पर्धेसाठी सर्व सन्मान चिन्ह आपण जरूर पाहतोय. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि तदनंतर आदरणीय हरिओम शेठ यांच्या वतीने मालिका वीर खेळाडूसाठी फ्रीच पारितोषिक आलंय. खतर शब्द सुमनाने त्यांचं देखील या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. खरतर त्यांची उपस्थिती या स्पर्धेसमयी पहिल्या रात्रीत आपण जरूर पाहिले. तदनंतर आपण पुढील सन्मानाकडे वळूया. प्रवीण म्हात्रे आणि आतिश ठाकूर यावं आपण आणि विनीत ठाकूर यांचा सन्मान आपण घेणार आहोत. O2 कॉम्बॉक्स. चला गेम ऑन डिस्प्ले. पहिला गेला तर फायनलचा सामना गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 यासाठी केला होता. अट्टास शेवट गोड व्हावा. अंतिम सामन्याकडे मात्र जात असताना पाहायला मिळते आपल्याला. आणि दोन अंतिम सामन्यामधील डेरी दाखवलेले संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला पेन तालुक्यातील खारपाडा 11 खारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये नवी मुंबईतील धारावी. जबरदस्त केली ते मात्र पाहायला मिळेल आपल्याला. पहिला बॉल गॅप शोधून काढले. पाहायला गेलं तर बॉल चालला सीमारेषा पलीकडे आणि धावाल्या तिथे 4. सुरुवात झाली आहे चौकारण मात्र या फायनलच्या मात्र सामन्यातील पहिला बॉल आल्या 4 धावा. थोडं थांबवतो आम्ही. स्वप्नील म्हात्रे यांच्या वतीने खरं तर प्लेअर ऑफ द मॅच सामना वीर साठी जे आपण पारितोषिक पाहतोय ते पारितोषिक त्यांच्या वतीने आलेले आहेत. मी स्वप्नीलला विनंती करेल आपण यावं आणि आमच्या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतोय. खरं तर त्यांच्या वतीने सामना वीर साठी ट्रॉफीज या स्पर्धेसाठी स्पॉन्सर झाल्यात. त्यांचा विशेष सन्मान. जोरदार अपील तिथे मात्र पाहायला मिळाली. तोपर्यंत पाहायला गेलं तर फलंदाज पाथ महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. काय गोलंदाजी पहिल्या बॉलवरती इथे मात्र चौकार आला. त्याच्यानंतर मात्र कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण वासुदेव देत असताना पाहायला मिळतात. आणि फलंदाज भावेश बॅक टू द गाउट. या स्पर्धेसाठी ज्या बिग ट्रॉफीज आपण पाहतोय आणि या ट्रॉफीज आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर्स केल्यात अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके विवेकदादा म्हात्रे यांनी खरं तर या सर्व ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्स केल्यात. त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करतोय. पाच धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. पहिला विकेट आलाय आणि या पहिला विकेट प्राप्त करून दिलाय वासुदेवनं. मोठी मॅच आहे. पाहायला गेलं तर खारपाडा 11 खारपाडा टीमला मात्र आपल्या नावाची ओळख निर्माण करणारा सामना पाहायला मिळतो इथे आपल्याला. टॅकीशी आवाज आलाय. गॅप शोधून काढलाय. बॉलला हाईट मिळाला जरूर अडवला गेलाय. तोपर्यंत मात्र पाहायला गेलं फिकी केली गेली. समर्पण इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात खारपाडा 11 खारपाडा. सलगच्या 2 सिक्सरसाठी नगरसेविका अफरीमताई अकवारे यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजांसाठी असेल. धीरज भोईर बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल ड्रॉप झाला जाईल. ओ हो हो
नाराज स्थिती मात्र पाहायला गेलं तर, परंतु इथून चौकार होय आलाय चौकार. बॉल सीमा पार. सकाळ झाली आहे. नाईट फॉर्मॅट मधील मात्र इथून हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल रात्री ठीक 7:30 वाजता मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आता बक्षीस वितरणाचा समारंभही मला वाटतं 7-7:30 पर्यंत होईल. 6:15 6:17 झालीत. जर का लगातार 3 विकेट आले लगातारचे तर 3,000 रुपयाचं पारितोषिक प्रवीण शेठ मात्रे वडाव यांच्याकडनं देण्यात येतील. चांगला षटक राहायला गेलाय. जर का हा झेल घेतला गेला असता तर मात्र अप्रतिम मात्र षटक राहायला गेला असता. आणि आपण षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 10 धावा. चांगलं षटक म्हणता येईल कारण महत्वाची विकेटी आली. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर 10 धावा आल्या आहेत. अजूनपर्यंत 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या 6 बॉलमध्ये धावा येतील किती. टॉस इथे मात्र जिंकला होता कारपाडा 11 कारपाडा टीमनं आणि मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. तीन विकेट लगातार घेतले तरी आमचे वडावचे प्रवीण दादा मुकेश यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक जीपे इथे मात्र करण्यात येतील. आमच्याकडे सुद्धा मुद्दुम शेट आहे. कमी नाहीये. मुद्दू शेठ अखवार साहेबांनी खूप आज सगळ्या क्रीडा रसिकांवरती मात्र प्रेम दाखवलं. आणि आमचे हे मुकेश शेठ 10,000 रुपयाचे पारितोषिक त्यांच्याकडनं लावण्यात आलं होतं. सकाळ झाली. आता मात्र वाशी विभाग मात्र हा मैदान आणि मात्र छत्रपती संभाजी महाराज क्रीडा नगरी अगदी सहजरित्या आता मात्र निहारता येतोय. चांगला बॉल आणि त्याच्यावरती मात्र चांगला झेल पकडलाय. खारपाडा 11 खारपाडा मात्र दम दाखवताना पाहायला मिळते. आम्ही कमी नाही आहेत. मेगा फायनल आणि मेगा फायनल मध्ये मात्र गावाची अस्मिता गावाचं नाव मात्र लागलं गेलंय. धावपलकावरती धावा मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा आणि 10 धावांवरती विकेट क्रमांक मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. दुसरं 2 विकेट माघारी गेले. साईप्रसाद मात्रे गुणलेखक मित्र आमच्या समवेत जोडले गेलेत. स्टार टेनिस क्रिकेट .in मात्र कमाल केले. खूप छान पद्धतीने मात्र लाईव्ह टेक्निकल कास्ट इथे मात्र दाखवली गेली. कौतुक करावं लागेल आपण पाहायला गेलात तर. चांगली गोलंदाजी साकारली जाते. कारपाडा 11 कारपाडा आता सकाळी उठले असतील ते म्हणत असतील आता फायनल चालू आहे. हा क्रिकेट असाच आहे. तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय क्रिकेटनं. तुम्हाला सर्वांना ओळख निर्माण करून दिले. तुम्हाला सर्वांना मित्र परिवार निर्माण करून दिले. हा टेनिस क्रिकेटचा खेळ असाच आपल्याला पाहायला मिळतो. चांगला बॉल विकी भोईर आले आणि ठासून ठोकून पहिल्याच बॉल वरती मात्र बॉल सीमा पार केलाय. बॉल 1 बाउन्स विकी भोईरच्या बॅट मधून आलाय. हा चौकार. धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. त्या 14 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. पहिली इष्टी मला वाटतं वडावते पिन की दुसरी इष्टी आहे तीही मार्गस्थ होताना पाहायला मिळते. आणि या चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. हाय फटका फसला आपण पाहायला गेलं तर, परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक नाही. तिथे बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. तिथे विकी बोर्ड डेंजर झोन मध्ये तोपर्यंत पाहायला गेलं तर थांबलेत. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या 15 धावा 50 रन स्कोर बोर्ड मात्र पाहायला मिळते आपल्याला. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा नगरी खऱ्या अर्थानं मात्र सजवली गेली दीव गावानं. आणि आज अंतिम दिवस शनिवार आणि आता मात्र रविवार मध्ये आपण पदार्पण करत आहोत. सुट्टीचा दिवस त्यामुळे तुम्हाला बरेच जण इथे उपस्थिती पाहायला मिळतोय. ते जरूर तुम्हाला चला मिनी हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. कॅप शोधून काढल्या. शूट केला बॉलला शूटर होता. आल्या धावा इथे मात्र शानदार षटकार क्लास मात्र इथे पाहायला मिळाला धीरज भोईरच्या बॅट मधून. या खेळाडूने कमाल केल्या धमाल केल्या. बडा मंच पंच भी बडा
एक खास खेळाडू आहे ना, ज्याच्या वेळी धाराविक टीम स्पर्धांमध्ये खेळत असतो त्यावेळी मात्र खेळाने मात्र आपला खेळाचा क्लास खेळाडूने मात्र दाखवलाय. ते नाव आहे धीरज भोईर. मागच्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर मॅन द मॅच चा किताबही त्याला मात्र मिळाला. आणि आज या खेळाडूची छाप या मैदानामध्ये मात्र पाहायला मिळाली. काय अगदी नजाकता, सौंदर्य, ताकद, परंतु इथे हे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हो हो हो, बघता बघता धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. त्या 2 धावा आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा आता मात्र पाहायला मिळत आहेत 23 धावा. 2 ओव्हरचे दोन्ही या क्वार्टर फायनल आपण पाहायला गेलं तर 11-12 धावांवरती मात्र थांबलेले पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मात्र टॉस जिंकलाय खारपाडा टीमने. क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय, एक क्षमता बॅटिंगच्या मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सफल झाले आणि मात्र पाहायला गेलं तर षटक क्रमांक समाप्त झाले. ते दुसरं यश म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये. आणि या मेगा फायनल मध्ये आता मात्र स्कोर टार्गेट इथे मात्र सेट केलाय 23 धावांचं. 23 धावा बनवल्यात, 24 धावांची गरज आहे. म्हणजे 12.00 सरासरीने मात्र तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. बंटी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात आणि सुदर्शन म्हात्रे खूप मेहनत. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर हनुमानजी नाईक या तिन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. आज प्रत्येकानं मोठं योगदान दिलं. आणि त्याच्यानंतर मात्र राहिलेला वाशिबाग टेनिस क्रिकेट आणि दीव गावाचं खरं अभिमान वाढवणारा मात्र ही स्पर्धा गावदेवी चषक 2026 दमदार दाखवणारा मात्र क्रिकेट पाहायला मिळालं. आज फायनल डे आणि फायनल डे मध्ये आपण पाहायला गेलं तर अक्षरशः आणि खेळाडूनं मात्र आपल्या नामांकित खेळानं मात्र हा मैदान दुमदुमून सोडला होता. रायगडच्या कानाकोपऱ्यापासून आपण पाहायला गेलं तर महाड पासून ते अगदी नवी मुंबई, ठाणे, पुण्यापासून खेळाडू तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळाले. बरेचसे खेळाडू आपण IS फील्ड मध्ये खेळताना पाहायला मिळतात. त्यापैकी अनेक जणांनी मात्र आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा, अगदी राज्यापर्यंत मात्र व्यावसायिक गटामध्ये हे खेळताना मात्र पाहायला मिळतात. आणि त्यांचंही खूप मनापासून आभार. आणि इथून विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज. सन्मानाकडे आपण जाणार आहोत. रणजितजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल, ज्यांनी आम्हाला ते सायकल पुरस्कृत केलेले आहे. ते आदरणीय रणजित म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. सर दत्ता म्हात्रे सर कृपया संपर्क करा आमच्याबरोबर. रणजितजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येतोय. सायकल ज्यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत या स्पर्धेची मात्र केलेले आहे, त्यांचं मनापासून आभार साहेब. प्रत्येकानं अगदी सहकार्य केलं. आणि त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर गावदेवी दीव गावाचं आयोजन आणि गावदेवी चषक 2026 उत्तम दर्जाचं आयोजन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. शेवटाकडे जात आहोत. गुड मॉर्निंग म्हणण्या एवढी वेळ आता इथे मात्र येऊन ठेपल्या. सगळीजण अजूनही मात्र मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे करूया सहर्ष स्वागत. जाऊया उत्तरार्धाकडे आणि ऐकूया आपण आवाज परमेश पाटील सरांचा. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहू दत्तात्रय म्हात्रे सरांना. धन्यवाद. त्याचबरोबर परमेश्वर या स्पर्धेचा आम्हाला सहभागी केलं, इथे बोलण्याची, चालण्याची संधी निर्माण करून दिली. सुदर्शन म्हात्रे, आमचे आदरणीय संदेशजी म्हात्रे, आमचे स्वप्नीलजी म्हात्रे आणि पूर्ण गावदेवी टीम, गावदेवी ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि या स्पर्धेतून मी घेतोय रजा. रुपेश पाटील सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. येस, थँक्यू. खरं तर मॅचकडे वळूया आपण. या स्पर्धेतील अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतोय. पहिला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह लेथ वरती चेंडू होता, ड्राईव्ह जरूर पाहायला मिळाली. रन्स आली, एक सिंगल, सेकंडचा कॉल, रन्स मिळाल्या 2. आणि या 2 धावांच्या मदतीने खरं तर सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होत असताना जरूर आपण पाहतोय
24चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला खारपाडा 11 आणि त्याला फाईट करत असताना टीम दारावे. हो, चांगला प्रयत्न आहे. लेट कट केलाय. शॉट थर्डला क्षेत्ररक्षक होता. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडूला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी सिंगल रन्स या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 3 रन्स स्कोरकार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 24चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये अनिरुद्ध आणि स्वप्नील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्ट्राईक गोलंदाज धीरज भोईर. ओ शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट ऑन पुलचा फटका. चेंडू मात्र आलाय सीमा पार. षटकार. पाच जो षटकार आला ना, नेमका प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीच्या वरतून आलाय. अर्थातच ही फायनलची मॅच आहे आणि ही लढत आम्हाला जिंकायची आहे, आम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे हेच सांगून देणारा हा स्ट्रोक्स जरूर आपण पाहतोय. स्वप्नीलच्या बॅटमधला सिक्सर आला. रन्स आपण पाहतोय 9 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल बॅटची कडा. रक्षक त्या ठिकाणी चेंडूला पकडेल. तत्पूर्वी कोणत्या प्रकारची रन्स पाहायला मिळत नाहीये. पहिले षटक सुरू आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 9 रन्स स्कोरकार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम खारपाडा 11. कमालीचं क्रिकेट या स्पर्धेमध्ये खारपाडा संघाचं राहिलंय आणि जर का आपण नगरसेविका अफरीमताई अकवारे 11 दारावे संघाचा विचार केला तर त्यांचं देखील कमालीचं क्रिकेट राहिलंय. बॅटची कडा घेत कीपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू विसावलाय. धक्का क्रमांक 1. फलंदाज स्वप्नील बॅक टू द क्रिकेट. अर्थातच फलंदाज बाद झालाय स्वप्नील. चला आपण सन्मानाकडे बोलूया. खर तर मागच्या 2 रात्रीत आपण ज्यांचा आवाज ऐकलाय असे खारेपाट विभागातील दमदार समालोचक अर्थातच जनवलीचे सुपुत्र खर तर रुपेश पाटील यांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय. मी आयोजकांना विनंती करेल. रुपेश पाटील यांच्या सन्मानाकडे जरूर आपण बोलतोय आणि तदनंतर सन्माननीय दत्ता सरांचा देखील सन्मान खर तर या स्पर्धेमध्ये आपण घेणार आहोत. दमदार समालोचक या स्पर्धेमध्ये खारेपाट विभागातील खर तर हे 2 समालोचक दिग्गज समालोचक त्यांचा आवाज आपण ऐकलाय. खर तर या चेंडूनंतर पुढील सन्मानाकडे आपण बोलतोय. नेक्स्ट बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल परंतु रन्स मिळेल 1 सिंगल. चला आपण दत्ता सरांच्या सन्मानाकडे बोलतोय. मी विवेक दादांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय दत्ता सरांच्या सन्मानाकडे बोलतोय. खारेपाट विभागातील आणखीन एक दमदार समालोचक खर तर सन्माननीय दत्ता सरांचा सन्मान मुख्य अतिथी मंचकावरती होत असताना जरूर आपण पाहतोय. खर तर दत्ता सरांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी मोलाचं राहिलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. रन्स आल्या 10. आता विजयासाठी येणारे चेंडू बाकी असतील 6 तर रन्स करायच्या 14. 6 बॉल आणि 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला अतुल घरत आणि सेकंड ओव्हरसाठी विकी भोईर. हो शॉर्ट पिच चेंडू आहे. बॅटची कडा आहे. तदनंतर स्लिपला क्षेत्ररक्षक असेल. एक सोप्पा झेल पकडलाय. धक्का क्रमांक 2. फलंदाज अतुल घरत. बॅक टू द क्रिकेट. बॅक टू द पॅव्हलियन. आणखीन एक धक्का. 24 धाव संख्येचा पाठलाग करत असताना खेळाडू बाद झालाय अतुल आणि तदनंतर 4थ्या क्रमांकावरती हर्षद
हर्षदला जरूर आपण पाहतोय. चेंडू बॅलन्स असतील 5. विजयासाठी या येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये रन्स करायचे आहेत 14. असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. 5 बॉल 14चं समीकरण. परंतु रायगडातील दिग्गज गोलंदाज अर्थातच धारावे एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातो, वन ऑफ द बेस्ट बॉलर, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज विकी भोईरचा. हा पुढचा चेंडू, ओ चांगला चेंडू आहे, तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस, कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. नो चान्स, बॅट्समन कडे कोणत्या प्रकारची संधीच नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूंमध्ये रन्स करायचे आहेत 14. या 4 चेंडूंमध्ये विकी भोईरच्या अगेन्स्ट 14 रन्स होतील का? फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोचू शकणार नाहीये. रन्स आली एक सिंगल. पण आता सामना सोडलाय की काय खारपाडे टीमने, परंतु तुम्ही हार मानू नका. अद्यापी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 रन्स करायचे आहेत. 3-13 चं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर चेंडू राहिला. इट्स अ वाईड बॉल. आता 2 चेंडू मध्ये 12चं समीकरण. 3 चेंडू आणि 12चं समीकरण, क्षमा असावी. 3 बॉल आणि 12. 2 षटकार मारायचे आहेत विकी भोईरच्या अगेन्स्ट. 2 षटकार पाहायला मिळतील का? ओ खोलात टाकलाय, टो क्रशिंग यॉर्कर पायावरती आदळलाय. इट्स अ डॉट बॉल. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 2 चेंडू विजयासाठी रन्स करायचे 12 आणि ऑन स्ट्राईक वरती खेळाडू असेल अनिरुद्ध. संधी आहे. अद्यापही सामना संपला नाहीये. नेक्स्ट बॉल, ओ खांद्याचा अतिरिक्त वापर. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूमध्ये जरूर पाहायला मिळाला. 2 चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. कमालीचा सामना, कमालीचा क्रिकेट आणि जबरदस्त स्पर्धा राहिलाय. सन्माननीय वैकुंठ दादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते ज्या स्पर्धेची सुरुवात झाली आहे खरं तर, आणि तदनंतर आता मात्र खरं तर हा शेवटचा दिवस आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर आपण पाहिला. डॉट बॉल आला. आता औपचारिकता बॅलन्स असेल. लास्ट बॉल. विजयासाठी 11 धाव संख्येची आवश्यकता आहे. लास्ट बॉल. 11 रन्स करायचे आहेत. धारावे टीमचं काय प्रदर्शन राहिलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि होय, ही स्पर्धा मात्र जिंकलाय. चॅम्पियन संघ राहिलाय नगरसेविका अफरीमताई. अखवारे 11 धारावे टीम चॅम्पियन.